नमस्कार, मी दीप्ती आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहे उपवासासाठी मस्त असे बटाट्याचे चिप्स, फ्रेंच फ्राईज। हे तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे दोन प्रकारचे बटाटे आहे। माझ्या हातात जो आहे तो आपला नेहमीचा भाजी किंवा वडे बनवण्यासाठी जो वापरतो तो बटाटा आहे आणि हा दुसरा जो आहे तो हलकीशी लालसर साल असलेला बटाटा आहे, ज्यापासून आपण चिप्स, स्पायरल पोटॅटो किंवा फ्रेंच फ्राईज बनवतो। कारण हा तळल्यानंतर लाल होत नाही, तेलामध्ये तो करपत नाही। तर आता हे बटाटे धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला पाहिजे ते बटाट्यांचे सालं काढून घ्यायचे आहेत। तुम्ही साल न काढता चिप्स बनवले तरी सुद्धा चालतं, पण इकडे मी साल काढून घेत आहे। तर ह्याची साल वरतून लालसर असते, आतमध्ये आपला जो नॉर्मल बटाटा असतो त्याच्यासारखा हा दिसतो। बटाटे साळल्यानंतर ते आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत साधारणतः 4 ते 5 मिनिटासाठी, कारण त्याच्यामध्ये जे स्टार्च असतं ते थोडंसं कमी होईल। तर 5 मिनिटानंतर आता आपल्याला तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे। चिप्स बनवताना ते कोमट तेल किंवा अगदीच गारचट तेलामध्ये घालायचे नाही आहेत, तेल चांगलं तापलेलं हवं आहे। तर इथे मी हा बटाटा पाण्यातून काढलेला आहे, तुम्ही बघू शकताय ओलसरपणासुद्धा त्याला आहे। त्यानंतर डायरेक्ट आपल्याला तेलामध्ये त्याचे स्लाइस किंवा चिप्स पाडायचे आहेत। थोडेसे हे तळल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिठाचं पाणी घालायचं आहे। तर इथं मी उपवासासाठी हे बनवते त्यामुळे सैंधव मीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता हे थोडंसं आपल्याला या चिप्सवरती घालायचं आहे। तर आता तेलामध्ये पाणी घातल्यानंतर त्याचा आवाज येतो, चुरचुर आवाज येतो। तर काही हरकत नाही, 1-2-3 मिनिटांमध्येच ते पाणीसुद्धा यातलं उडून जातं आणि चिप्सला छान टेस्ट पण येते। तर आता हे तुम्ही जर उपवासाला खाणार नसाल तर इथे मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळदसुद्धा घालू शकता, त्यामुळे चिप्सचा कलर अजून छान येतो। तर हे बघा, त्यानंतर हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकताय मस्त असे चिप्स इथे आपले तयार झालेले आहेत। आता छान असे चिप्स तयार झाल्यानंतर बनवायचे आहेत फ्रेंच फ्राईज। त्यासाठी सुद्धा बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। 5 मिनिटानंतर आता व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्या पद्धतीने बटाटे कट करून घ्यायचे आहेत। साधारणतः साईड्स त्याच्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे तो हलका फुलका लगभग चौकोनी आयताकृती होईल। आणि त्यानंतर अशा पद्धतीने बटाटा कट करायचा आहे। कमी जास्त जाडी रुंदी तुम्ही करू शकता। सर्व अशाच पद्धतीने कट करून घेऊ आणि आपण घरीच खाण्यासाठी हे करतोय, त्यामुळे साईडसुद्धा वेस्ट करायच्या नाही आहेत। तर इथे सर्व छानपैकी बटाटे कट करून झालेले आहेत। आतासुद्धा तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि चांगल्या तापलेल्या तेलामध्येच आपण हे फ्राय करून घेणार आहे। आता इथे सुद्धा तुम्ही हवं तर थोडंसं मीठ पाणी घालू शकता किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल। तर फ्रेंच फ्राईज जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, ते पण सोप्या पद्धतीने। आता इथे फ्रेंच फ्राईज आपण उपवासासाठी बनवतोय त्यामुळे याला कॉर्नफ्लोअर लावलेलं नाही आहेत, नाहीतर तुम्ही बटाट्याचे पीस केल्यानंतर हलकं वरतून कॉर्नफ्लोअर भुरभुरायचं, त्यामुळे सुद्धा ते छान कुरकुरीत होतात। तर हे बघा, आता इथे बटाटे तळून झालेले आहेत। तर एवढ्यावरच आपले हे फ्रेंच फ्राईज तयार नाही झालेले आहेत, याला डबल आपल्याला फ्राय करावं लागतं। तर इथं तुम्ही बघू शकता एकदा हे आतून तर छान कुक झालेत, पण वरतून थोडेसे हलके इथे आता क्रिस्पी आहेत, पण ते पुन्हा सॉगी होणार आहे, सॉफ्ट होणार आहेत, म्हणून हे काढून घेतलेलं आहे आणि दुसरी बॅच मी इथे तळून घेते आहे।
आता पहिली बॅच आपल्याला पूर्णपणे थंड करायची आहे, जी तळून घेतलेली आहे. आणि जेव्हा असे हे अर्धे तळलेले बटाटे थंड होतील त्यानंतर ते झिपलॉक बॅगमध्ये किंवा एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवायचे. अगदी 5 ते 6 महिन्यापर्यंत हे खराब होत नाही, तसे तसे राहतात. आता ही दुसरी बॅच जी मी तळून घेतलेली आहे ते अशा पद्धतीने प्लेटमध्ये ठेवायचे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निथळून जातं आणि पुन्हा ते छानपैकी डबल आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत, अगदी ते कुरकुरीत होईपर्यंत. तर इथे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत आणि कुरकुरीत चिप्ससुद्धा तयार झालेले आहेत. प्लेटमधला सॉस हा उपवासाला चालत नाही, तो जस्ट मी ठेवलेला आहे. इथे मस्त असे फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहेत. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि त्याच सोबत हाईप करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.